हा हा का येतो की थोड्या वेळात. काल आलीस 5 मिनिटं तरी संपलीस का? आता अंगाला हात लावायला नाही तर का? अरे पायपीनं पाणी का वाया घालवतोय? बादलीनं गाडी धुऊ की. हा पाणी का वाया घालवतोय? बादलीनं धुऊ की गाडी. अरे मी पाण्याचे पैसे भरतोय, तुला काय करायचं? अरे आपण पाणी तयार करू शकत नाही पण पाणी वाचवू तरी शकतो. आता तू मला शिकवणार आहे पाणी वाचवायचं. अरे तुला एक दिवस नक्की कळेल पाण्याचं महत्व. बघू. पाण्याचं बिल मी भरतून याला ताप झालाय पाण्याबद्दल सांगायला. काय तर आपण केलं पाहिजे गावासाठी. पाणी नाही काय नाही. हो बरोबर आहे की. अरे बाबा पाणी मिळालं का नाही? आता काय सांगू, पाक तो डोंगर पालता घालून आलो पण पाणीच नाही. मग आता काय करा? 2 दिवस झालं पाणी प्यायलेलं नाही, गळ्याला सोकट पडल्या. हां आता काय करू काय कळाला. ते झिरपून येत होतं का नाही, हां हां ते पाणी बिन घेणं झाले. अरे मी तुला तेव्हा सांगितलेलं पाणी वाया घालवू नको. आता बघ कशी परिस्थिती आली आहे. सगळीकडे दुष्काळ पडलाय, झाडं बिडं वाळली ती, नदीला पाणी नाही, वाड्याला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही. पाणी प्यायचं पाणी आणायचं म्हणलं तर 15-15 किलोमीटरवर जायला लागतंय. जर तुम्हाला सगळ्यांना अशी परिस्थिती बघायची नसली का नाही तर ह्या वर्षी आपण चला डोंगराच्या खाली चरे काढू. त्या चऱ्यांच्या बाजूला पावसाळ्यात झाडं लाव, जेणेकरून ती पाणी डोंगरात नाही येणार तिथं अडून राहील. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला पाणी तरी प्यायला भेटेल. दुष्काळात आपल्याला इकडं तिकडं जायची गरज नाही. मी चाललोय कोरं टिकाव घेऊन. तुम्ही येणार आहे का चरी काढायला? मला नाही वाटत असं काय करून उपयोग होईल म्हणून. हो होणार की. आपण त्याला सहकार्य केल्याशिवाय तरी ही होणार नाही. तो आज इतका सगळीकडे जातोय बघतोय कुठं पाणी मिळेल झाले. विहिरी आटल्या त्या, नद्या आटल्या त्या. आपण झाकल्याशिवाय काय होणार नाही. आता मला घेऊन दे. मला कुठं आणलंय? अरे सावकारच्या इथं आणले. अरे घाण होतं ते पाणी. अरे काय करणार, चूर्ण आणले. अरे कसली वेळ आलेला का चूर्ण आणायची पाणी. हा लवकर दे. अरे मला घेऊन दे. मला किती दिला का? अरे मला घेऊन दे. मला किती मला दे. मला दे लवकर. अरे मला घेऊन दे. अरे काय झालं? अरे योगेश नाही आला अजून. अरे योगेश इकडे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती 350 वर्षांपूर्वी गंगासागर नावाचे तळे बांधून त्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी संचयन करण्याचं काम केलं होतं. मित्रांनो गेल्या 2-3 दशकांपूर्वी
आपण विहिरीमधून बोरमधून हात घालून पाणी काढत होतो, परंतु आज 400-500 फुटांवर सुद्धा आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही. म्हणूनच पाणी अडवण्याची व जिरवण्याची गरज आहे.